विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. आज आहे 13 मे. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक होमवर्क आहे. पहिला प्रश्न, पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणाची शपथ झाली आहे? तर पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून ऑप्शन डी शुभेंदू अधिकारी यांनी या ठिकाणी शपथ घेतली. पश्चिम बंगालमध्ये शुभेंदू अधिकारी यांची बीजेपी विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड झाली. त्यांनी 9 मे 2026 रोजी पश्चिम बंगालचे नववे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते पश्चिम बंगालचे पहिले बीजेपी मुख्यमंत्री ठरले आहे. शुभेंदू अधिकारी यांनी भवानीपूर आणि नंदीग्राम या दोन्ही मतदारसंघात विजय मिळवला. त्यांनी भवानीपूर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. यापूर्वी 2021च्या निवडणुकीतही त्यांनी नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. शपथविधी: दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, शुदीराम टुडू आणि निशित प्रामाणिक यांनी ही मंत्रिपदाची शपथ घेतली. पश्चिम बंगाल, ज्याची राजधानी आहे कोलकाता. राज्यपाल आहेत आर.एन. रवी. मुख्यमंत्री आहेत शुभेंदू अधिकारी. विधानसभेच्या 294 जागा आहेत, लोकसभेच्या 42 तर राज्यसभेच्या एकूण 16 जागा आहेत. पुढील प्रश्न, अलीकडे स्कूल एज्युकेशन सिस्टीम इन इंडिया टेम्परल अनालिसिस आणि पॉलिसी रोडमॅप फॉर क्वालिटी एनहान्समेंट हा अहवाल कोणत्या संस्थेने जारी केला आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी, नीती आयोगाने हा अहवाल जारी केला. अधिकची माहिती: नीती आयोगाने मे 2026 मध्ये स्कूल एज्युकेशन सिस्टीम इन इंडिया टेम्परल अनालिसिस अँड पॉलिसी रोडमॅप फॉर क्वालिटी एनहान्समेंट हा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात गेल्या एक दशकातील भारताच्या शालेय शिक्षण व्यवस्थेचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले. यात प्रवेश, नाव नोंदणी, पायाभूत सुविधा, समानता, समावेशन, डिजिटल शिक्षण आणि शिक्षण परिणाम यांचा अभ्यास करण्यात आला आहे. नीती आयोग पूर्ण नाव आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. भारत सरकारची पॉलिसी थिंक टँक आहे. स्थापना झाली 1 जानेवारी 2015 ला. नियोजन आयोगाच्या जागी याची स्थापना करण्यात आली. मुख्यालय आहे नवी दिल्ली. अध्यक्ष आहे भारताचे पंतप्रधान. उपाध्यक्ष आहेत अशोक कुमार लहिरी. सीईओ आहेत निधी चिब्बर. पुढील प्रश्न, भारत सरकारने पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि चीफ ऑफ नेव्हल स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती या ठिकाणी केली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणी आणि व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन. भारत सरकारने लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणी यांची भारताचे पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केली. व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची पुढील चीफ ऑफ नेव्हल स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ लक्षात घ्या, हे विद्यमान सीडीएस जनरल अनिल चौहान यांची जागा घेतील. ते 30 मे 2026 पासून पदभार स्वीकारतील. यापूर्वी त्यांनी नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल सेक्रेटरीएट म्हणून मिलिटरी ॲडवायझर आणि इंडियन आर्मीचे व्हाईस चीफ म्हणून काम केलं आहे. पुढील प्रश्न, इन्व्हिन्सिबल बॅरियर्स द कॉस्ट ऑफ नॉन टॅरिफ मेजर हा अहवाल अलीकडे कोणत्या संस्थेने प्रकाशित केला? उत्तर आहे ऑप्शन सी, युनुकटॅड या संस्थेने या ठिकाणी प्रसिद्ध केला आहे. तर याचा फुल फॉर्म काय? तर युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट यांनी इन्व्हिन्सिबल बॅरियर्स द कॉस्ट ऑफ नॉन टॅरिफ मेजर हा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार 88% देशांसाठी नॉन टॅरिफ मेजर्सचा खर्च हा तारीफपेक्षाही जास्त झाला आहे. नॉन तारीफ मेजर का म्हणजे काय? तर नॉन तारीफ मेजर म्हणजे असे नियम, मानके किंवा निर्बंध जे एखादा देश इम्पोर्ट एक्सपोर्ट नियंत्रित करण्यासाठी लावतो, परंतु त्यामध्ये थेट टॅक्स किंवा तारीफ लावला जात नाही. आता युनिटॅड ही संस्था काय? तर ही एक संयुक्त राष्ट्रांची संस्था आहे जी विकसनशील देशांना ट्रेड, इन्व्हेस्टमेंट आणि डेव्हलपमेंट संबंधित धोरणांमध्ये मदत करते. स्थापना झाली 1964 ला. मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड. सदस्य देश आहे 190+ आणि ही युनायटेड सेक्रेटरीएटचा एक भाग आहे. पुढील प्रश्न, भारतात मातृ व शिशु आरोग्य सेवांना मजबूत करण्यासाठी अलीकडे कोणता प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन ए, जननी डिजिटल प्लॅटफॉर्म. अधिकची माहिती: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मातृ व शिशु आरोग्य सेवांच्या रिअल टाइम मॉनिटरिंगसाठी जननी डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले. हा प्लॅटफॉर्म विद्यमान रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ पोर्टलचे सुधारित रूप आहे. यामध्ये गर्भावस्था, प्रसूती, नवजात शिशूची देखभाल आणि लसीकरणाचे रिअल टाइम मॉनिटरिंग केले जाईल. RCH पोर्टल काय? तर RCHचा फुल फॉर्म आहे रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ पोर्टल. हा भारत सरकारचा उपक्रम आहे.
भारत सरकारने हे पोर्टल वर्ष 2013 मध्ये सुरू केले. याचा उद्देश गर्भवती महिला आणि मुलांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांचे ट्रॅकिंग करणे आहे. त्यामुळे माता व बाल मृत्यू दर कमी करण्यास मदत होते. पुढील प्रश्न, सीमा सडक संघटना म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने 7 मे 2026 रोजी आपला कोणता स्थापना दिवस साजरा केला? उत्तर आहे 66वा. अधिकची माहिती, अरुणाचल प्रदेशातील पासीघाट येथे बीआरओच्या प्रोजेक्ट ब्रह्मंक ने विशेष कार्यक्रम आयोजित केला. संरक्षण मंत्रालयाच्या मते बीआरओने बांधलेल्या रणनीतिक पायाभूत सुविधा यांनी अलीकडेच सैन्याच्या ऑपरेशनल सिंदूरच्या यशात महत्वाची भूमिका बजावली. थीम 2026 आहे बीआरओ क्रिएट्स, कनेक्ट्स अँड केअर. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन हे भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्य करणारे संघटन आहे. ही सीमावर्ती आणि दुर्गम भागांमध्ये रस्ते, पूल, बोगदे व इतर पायाभूत सुविधा उभारते. स्थापना झाली 7 मे 1960 ला. मंत्रालय हे संरक्षण मंत्रालय आणि महासंचालक आहे लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन. पुढील प्रश्न, अलीकडे सेबीने म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने एआय आधारित सायबर थ्रेट आणि कमकुवतपणांशी सामना करण्यासाठी कोणती डेडिकेटेड टास्क फोर्स स्थापन केली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सायबर सुरक्षा .ai. अधिकची माहिती, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने एआय आधारित सायबर थ्रेटशी सामना करण्यासाठी सायबर सुरक्षा .ai नावाची डेडिकेटेड टास्क फोर्स स्थापन केली. एआय आधारित डिटेक्शन टूल्स प्रणालीतील कमकुवतपणा वेगाने ओळखू शकतात, परंतु त्यामुळे डाटा कॉन्फिडेन्शियलिटी, सिस्टीम इंटिग्रिटी आणि सायबर अटॅकचा धोका देखील वाढतो. भारताची सिक्युरिटी मार्केट खूप इंटरकनेक्टेड असल्यामुळे एखाद्या संस्थेत सायबर ब्रीच झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण फायनान्शियल इकोसिस्टीमवर होऊ शकतो. जर कोणत्याही स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरी किंवा क्लिअरिंग कॉर्पोरेशनमध्ये संशयास्पद हालचाली दिसली तर ही प्रणाली त्वरित अलर्ट जारी करते. सेबी हा भारताचा कॅपिटल मार्केट रेग्युलेटर आहे, जो शेअर बाजार, गुंतवणूकदार आणि स्टॉक एक्सचेंजवर देखरेख ठेवतो. स्थापना झाली 12 एप्रिल 1988 ला. वैधानिक अधिकार आहे सेबी ऍक्ट 1992 नुसार. मुख्यालय आहे मुंबई, महाराष्ट्र आणि विद्यमान अध्यक्ष आहे तुहिन कांत पांडे. पुढील प्रश्न, प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत हाऊस कम्प्लिशन मध्ये भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य कोणते? उत्तर आहे ऑप्शन सी, ओडिसा. ओडिसाची कॅपिटल विद्यार्थ्यांना कमेंट करायची, तुमच्यासाठी पहिला होमवर्क. अधिकची माहिती, ओडिसा हे प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत घर पूर्णत्वामध्ये देशातील सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य ठरले. राज्याने मार्च 2025 ते मार्च 2026 दरम्यान सलग पहिले स्थान कायम ठेवले. प्रधानमंत्री आवास योजना 2.0 सप्टेंबर 2024 मध्ये सुरू करण्यात आले. ओडिसाची कामगिरी एकूण 24,625 घरे मंजूर झाली. त्यापैकी 23,464 ठिकाणांचे जिओ टॅगिंग पूर्ण झालं आहे. 3,134 घरांमध्ये पायाभूत काम सुरू आणि 2,008 घरे पूर्ण झाले आहेत. पुढील प्रश्न, नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटीने 10 मे रोजी वर्ष 2026 ची दुसरी नॅशनल लोक अदालत आयोजित केली. भारतात पहिली लोक अदालत कधी आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1982. अधिकची माहिती, नालसाने 10 मे 2026 रोजी देशभरात दुसरी नॅशनल लोक अदालत आयोजित केली. याचा उद्देश वादांची निपटारा करणे आणि न्यायालयावरील प्रकरणांचा भार कमी करणे आहे. ही लोक अदालत उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, न्यायाधिकरणे, ग्राहक मंच आणि कायमस्वरूपी लोक अदालत स्तरावर आयोजित करण्यात आली. यात क्रिमिनल कंपाउंडेबल केसेस, चेक डिसऑनर केसेस आणि बँक रिकव्हरी डिपॉझिट यासारख्या प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. पुढील प्रश्न, INS साग रधवनी कोणत्या उपक्रमाच्या 5व्या आवृत्ती अंतर्गत व्हिएतनामला पोहोचले? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सागर मैत्री उपक्रम. लक्षात घ्या, भारतीय नौदलाचे विशेष ओशनोग्राफिक रिसर्च वेसल INS सागर धवनी अलीकडे व्हिएतनामच्या कॅम रन पोर्ट येथे पोहोचले. यामुळे भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील वैज्ञानिक सहकार्य अधिक मजबूत होणार आहे. हे जहाज सागर मैत्री इनिशिएटिव्हच्या 5व्या आवृत्ती अंतर्गत पाठवण्यात आले आहे. INS सागर धवनी व्हिएतनामचे इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी ना तरंग सोबत मरीन सायन्स आणि ओशनोग्राफी संबंधित वैज्ञानिक संवाद साधणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने 10 प्रश्न बघितलेत. आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांची रिव्हिजन करूयात.
भारतीय मानक ब्युरो कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय. पुढील प्रश्न, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात वसलेलं आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, महाराष्ट्र. पुढील प्रश्न, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला मायन ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, फिलिपाईन्स या ठिकाणी. आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 4 मे रोजी. पुढील प्रश्न, इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट कोणत्या संस्थेद्वारे नियंत्रित केल्या जातात? उत्तर आहे ऑप्शन बी, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजेच सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सीबी. पुढील प्रश्न, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, महाराष्ट्र. पुढील प्रश्न, ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस वरील परिषद कोठे आयोजित करण्यात आली? उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पुढील प्रश्न, उद्गम पोर्टल कोणत्या संस्थेने विकसित केले? उत्तर आहे भारतीय रिझर्व्ह बँक. नेक्स्ट, डोर जुलुंग जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, भूतान. पुढील प्रश्न, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेले सांबर सरोवर कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, राजस्थान. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, 2026-27 हंगामासाठी केंद्र सरकारने ऊसाचा फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राइस किती निश्चित केला? 365 रुपये प्रति क्विंटल, 350 रुपये प्रति क्विंटल, 380 रुपये प्रति क्विंटल की 340 रुपये प्रति क्विंटल? तर प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. चालू घडामोडी मटेरियल हवं असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करा. यामध्ये प्रत्येक महिन्याचे PDF फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. यासोबत महत्त्वपूर्ण PDF आणि ऑनलाईन टेस्ट देखील आहेत. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, हाईप चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच दररोज चालू घडामोडी क्विज सोडवण्यासाठी QR कोड स्कॅन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा. थँक्यू.